आगामी महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरती उतरण्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी अंधेरीमधल्या मेळाव्यातनं दिलेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळावा पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करत भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। दरम्यान जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो हे तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना उत्तर दिलंय। येऊन गेले कोण? अमित शहा। आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे। ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोई झाड की पत्ती आहे। पण मी मुद्दाम होऊन गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही। गद्दारांना गाडूनच मी संपेन। आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत। मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर नाशिक सगळे झाले। सगळ्यांचं मत आहे की एकटा लढा। ताकद आहे। अमित शहाना जागा दाखवणार आहात? ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या। आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे। सूड सूड आणि सूड, होय सूड। जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये। आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही। आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी